नमस्कार मित्रांनो, शेती आणि सरकारी योजना या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची बातमी बांधकाम कामगार कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः ज्यांची मुलं शाळा, कॉलेज किंवा उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खूप मोठी दिलासा देणारी आहे. कारण 2026 मध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी थेट 1,00,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पात्रता, कागदपत्र, अभ्यासक्रम आणि अर्ज प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, आता ही गोष्ट नीट समजून घ्या. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल आणि तुमचं कार्ड चालू किंवा रिन्यू असेल तर 2026 मध्ये तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार मोठी मदत देणार आहे. आधी काय होतं, वेगवेगळ्या शिक्षणासाठी वेगवेगळी स्कॉलरशिप मिळायची. कधी 10वीसाठी वेगळी, तर कधी कॉलेजसाठी वेगळी, तर कधी प्रोफेशनल कार्यासाठी वेगळी. पण आता सरकारनं काय केलं आहे माहिती आहे का? जुन्या सगळ्या स्कॉलरशिप योजना आणि नवीन सुरू झालेल्या स्कॉलरशिप योजना या सगळ्या एकत्र करून दिल्या आहेत. म्हणजे असं समजा, तुमचं मूल जर 10वी, 12वी, कॉलेज किंवा मोठ्या कोर्सला शिकत असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ न करता एकूण मिळून तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंत मदत मिळू शकते. ही मदत कुठून मिळणार? ही रक्कम देणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, ज्याला आपण महा BOCW बोर्ड असे म्हणतो. म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर बांधकाम कामगारांच्या मुलांचं शिक्षण अडू नये म्हणून सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, ही स्कॉलरशिप फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर शाळेतल्या मुलांपासून ते मोठं शिक्षण घेणाऱ्यापर्यंत सगळ्यांसाठी आहे. म्हणजे असं समजा, जर तुमचं मूल पहिलीत आहे, 5वीत आहे, 10वीत आहे किंवा 12वी, कॉलेज, पदवी, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल तर त्यालाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर या टप्प्यावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणपत्र आर्थिक मदत दिली जाणार आहे. कारण याच काळात फी जास्त असते, पुस्तकांचा खर्च वाढतो, हॉस्टेल, प्रवास, इतर खर्च वाढतात आणि याच कारणामुळे अनेक वेळा गरीब कुटुंबातील मुलाचं शिक्षण अर्ध्यातच थांबतं. पण आता ही स्कॉलरशिप मिळाल्यानंतर पैशाअभावी शिक्षण थांबणार नाही आणि मुलांना पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बांधकाम कामगारांच्या मुलांचं शिक्षण भविष्य सुरक्षित करण्यासाठीच ही योजना आहे. मित्रांनो, आता ही स्कॉलरशिप सगळ्यांना आपोआप मिळेल असं नाही. यासाठी कामगार पात्र असणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात आधी आपण कामगाराची पात्रता समजून घेऊया. पहिली अट, तुम्ही महा BOCW म्हणजेच बांधकाम कामगार मंडळाचे नोंदणी करत असायला पाहिजे. ज्यांचं नाव रजिस्टरमध्ये नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरी महत्वाची अट, तुमचं नोंदणी कार्ड रिन्यू असणं आवश्यक आहे. कार्ड एक्सपायर झालं असेल तर आधी रिन्यू करा, नाहीतर स्कॉलरशिप मिळणार नाही. तिसरी अट, तुम्ही किमान 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असावं. ही अट सगळ्यांसाठी बंधनकारक आहे. चौथी अट, दरवर्षी 1 रुपयाची कामगार फी भरलेली असावी. ही फी छोटी वाटते, पण भरलेली नसेल तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो. पाचवी अट, याआधी कुठल्याही योजनेत चुकीची माहिती देऊन अपात्र ठरलेले नसावे. असं असेल तर यावेळी लाभ मिळणार नाही. आणि सगळ्यात शेवटची पण महत्वाची अट, ज्यासाठी अर्ज करताय तो विद्यार्थी तुमचाच मुलगा किंवा मुलगी असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कार्ड चालू असणं, फी भरलेली असणं आणि विद्यार्थी तुमचाच असणं, या गोष्टी पूर्ण असतील तरच स्कॉलरशिप मिळणार आहे. मित्रांनो, आता आपण विद्यार्थ्यांची पात्रता समजून घेऊया. कारण कामगार पात्र असला तरी विद्यार्थी पात्र नसेल तर स्कॉलरशिप मिळत नाही. सगळ्यात पहिली अट, विद्यार्थी शासकीय मान्यताप्राप्त शाळा, कॉलेज किंवा विद्यापीठ शिकत असावा. खासगी असो किंवा सरकारी, पण सरकारची मान्यता असणं आवश्यक आहे. दुसरी अट, विद्यार्थी रेग्युलर शिकणारा असावा. म्हणजे एक्सटर्नल, प्रायव्हेट किंवा बाहेरून परीक्षा देणारा विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र नाही. तिसरी अट, विद्यार्थ्याला मागील वर्षात आवश्यक टक्केवारी मिळालेली असावी. ही टक्केवारी कोर्सनुसार वेगवेगळी असते, म्हणजे कोणत्या अभ्यासक्रमात आहात त्यावर ती ठरते. चौथी अट, विद्यार्थ्याचं नाव बांधकाम कामगाराच्या नोंदणीकृत कार्डमध्ये आधीपासून नमूद असणं गरजेचं आहे. नाव नसेल तर अडचण येते. पाचवी अट, विद्यार्थ्याचे आई किंवा वडील नोंदणीकृत बांधकाम कामगार असायलाच पाहिजे. दोघांपैकी कोणीही एक असला तरी चालतो. आणि शेवटची महत्वाची अट, विद्यार्थी एकाच योजनेचा दुहेरी लाभ घेतलेला नसावा. म्हणजे एकाच खर्चासाठी 2 वेगवेगळ्या सरकारी योजनांचे पैसे घेता येत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर रेग्युलर शिक्षण, योग्य टक्केवारी आणि कामगाराशी नातं स्पष्ट असेल तरच विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो, ही स्कॉलरशिप नेमकी कोणत्या अभ्यासक्रमासाठी मिळणार आहे? उत्तर सोपं आहे. शाळेनंतरचा जवळपास प्रत्येक अभ्यासक्रम या स्कॉलरशिपमध्ये समाविष्ट केलेला आहे. सगळ्यात आधी, जर तुमचं मूल साधं कॉलेज शिक्षण घेत असेल तर म्हणजे BA, BSc किंवा BCom, तर त्यालाही या योजनेचा फायदा मिळणार आहे. यानंतर येतात प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, DED किंवा BEd अशा कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे. पण आता मेडिकल शिक्षणाबाबत बोलायचं झालं तर MBBS, BDS, BAMS किंवा BHMS या सगळ्या मेडिकल कोर्सलाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर ITI, डिप्लोमा कोर्सेस आणि MA, MSc, MCom, MBA
म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर तुमचं मूल पोलीस भरती, सैन्य भरती, एनडीए, नेव्ही किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण घेत असेल तर तरी देखील त्यालाही या स्कॉलरशिपचा फायदा मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर साध्या डिग्री पासून ते इंजिनिअरिंग, मेडिकल आणि स्पर्धा परीक्षेपर्यंत सगळ्या अभ्यासक्रमांनाही ही स्कॉलरशिप लागू आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे कागदपत्रे. जर कागदपत्रे पूर्ण नसतील तर अर्ज कितीही नीट भरला तरी स्कॉलरशिप मिळत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कागदपत्रे एकदाच तयार ठेवा, कारण हीच कागदपत्रे बहुतेक सगळ्या स्कॉलरशिपसाठी लागतात. सगळ्यात आधी कामगाराचं नोंदणी कार्ड आणि ते रिन्यू असणं खूप गरजेचं आहे. त्यासोबतच दरवर्षी भरलेली ₹1 फीस पावती असायला पाहिजे. यानंतर कामगाराचं आधार कार्ड, विद्यार्थ्याचं आधार कार्ड, विद्यार्थ्याच्या शिक्षणाशी संबंधित मागील वर्षाची मार्कशीट, चालू वर्षाचा ऍडमिशन रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, यासोबतच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, फोटो देखील लागतात. कामगाराचा पासपोर्ट साईज फोटो, विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो आणि सगळ्यात शेवटचं पण महत्वाचं, ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणार अपॉइंटमेंट लेटर, कारण यावरून तुमच्या कागदपत्राची तपासणी केली जाते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, स्कॉलरशिपची संपूर्ण रक्कम विद्यार्थ्याच्या नाही तर कामगाराच्या खात्यातच जमा होणार आहे. म्हणूनच खात्याची माहिती अचूक असणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 2026 मध्ये सुरू झालेल्या या स्कॉलरशिप योजना बांधकाम कामगार कुटुंबासाठी खूप मोठा आधार ठरणार आहे. कारण जर तुमच्याकडे योग्य आणि खरी माहिती असेल, अर्ज वेळेत भरलेला असेल आणि सगळी कागदपत्रे पूर्ण असतील तर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे पैशाअभावी शिक्षण थांबवण्याची वेळ येणार नाही आणि हजारो बांधकाम कामगारांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होणार आहे. म्हणूनच मित्रांनो, कोणीही चुकीची माहिती ऐकून गोंधळात पडू नका. योग्य माहिती समजून घ्या आणि अर्जाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. कामगार मित्रांनो, आज दिलेली माहिती खूप महत्वाची आहे, म्हणून कोणीही उशीर करू नका आणि अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक छोटंसं काम करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आताच सबस्क्राईब करा. आणि अशाच शेती आणि सरकारी योजनांच्या खऱ्या अपडेट्स आपण इथेच रोज देत असतो. जर तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरलेला असेल पण अजूनही पैसे खात्यात जमा झाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा. मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी वाटप होणार आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला दररोज मोबाईलवर शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा. पुन्हा भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.